बर्ड फ्लूच्या अनुषंगाने कालच आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमची मीटिंग घेतलेली आहे आणि नांदेडच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर अद्यापर्यंत जे आम्हाला डेड पक्षी मिळालेले आहे त्याच्यामध्ये आम्ही बिलोली हुनगुंदा इथे 5 कावळे वर 1 बदक, त्यानंतर माहूरमधला 5 कावळे आणि 1 पोल्ट्री बर्ड आणि नावरचीवाडी कंधारमधले 5 पोल्ट्री बर्ड आम्ही जे मरण पावले होते त्यांना आम्ही सॅम्पल कलेक्ट करून अंडर ऑल प्रिकॉशन आम्ही ते भोपाळला पुण्यामार्फत पाठवलेले आहे। ते सॅम्पल भोपाळला पोहोचलेले आहे पण त्यांचं सॅम्पल आपल्याकडे अवेटेड आहे। त्यामुळे अद्यापर्यंत नांदेडमध्ये बर्ड फ्लूचे केसेस आढळले हे चुकीचं आहे। अद्यापर्यंत सॅम्पल अवेटेड आहे आणि जर निगेटिव्ह आलं तर काही हरकत नाही, जर पॉझिटिव्ह आलं तरी आमचं पशुसंवर्धन विभाग आम्ही पूर्ण सुसज्ज आहे, आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे। त्यामुळे माझी सगळ्या नांदेडकरांना एकच विनंती आहे की अननेसेसरी पॅनिक व्हायची कसलीही पण गरज नाही आहे। प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। अननेसेसरी पॅनिक होऊन जे पोल्ट्रीचे जे लोक बिझनेस करतात त्यांच्या पोटावर लात मारण्यासारखं होईल, कारण पॅनिक झाल्यामुळे लोक हे पोल्ट्री बर्ड्स खरेदी बंदी करेल आणि त्यांच्या या बिझनेसवर त्याचा अफेक्ट होऊ शकतो। त्यामुळे आम्ही प्रशासन आपल्या लोकांशी वेळोवेळी आम्ही कम्युनिकेट करू। अद्यापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकही बर्ड फ्लूचा केस आढळलेला नसल्यामुळे कसली चिंतेची गरज नाही। आपण म्हटल्याप्रमाणे बीड आणि परभणी आणि लातूरमध्ये हा कन्फर्मेशन भोपाळहून आलेला आहे आणि याच्यामध्ये जर एखादी बर्डमध्ये पॉझिटिव्ह आला त्याचा SOP आहे आणि त्याच्यामध्ये जसं आपलं कोविडमध्ये डिझास्टर ॲक्ट आहे तसं त्यांचं प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस इन ॲनिमल ॲक्ट 2009चा ॲक्ट आहे। त्याच्यामध्ये व्हेरियस सेक्शनमध्ये काय काय करायचं आहे हे सगळं दिलं आहे, जेणेकरून जर फॉर एक्झाम्पल एखाद्या एरियामध्ये आपल्याला मृत्यू बर्ड सापडला आणि तो पॉझिटिव्ह आला तर त्याचे 10 किलोमीटर्स रेडियसमध्ये आपल्याला सील करायचं आहे। त्या एरियामध्ये पोल्ट्री असेल तर त्या बर्डचं कलिंग करायचं आहे। हे सगळं प्रोसिजर आहे। त्यासाठी PP किट देणे, तिच्या कर्मचाऱ्यांना प्रोफिलॅक्सिस देणे, टायमिफ्लूचं हे सगळं आपलं नियोजन आपण करून ठेवलेलं आहे। 2 दिवसांमध्ये पासूनच आपण त्याच्या तयारीमध्ये आहे, परंतु तोपर्यंत सॅम्पलचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया आपल्याला करता येत नाही।